बऱ्याचदा सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपली स्किन खूप डल, निस्तेज किंवा काही वेळा चेहऱ्यावर सूज आलेली दिसते। तुम्हालाही असं कधीतरी नक्कीच झालं असेल। आपली पुरेशी झोप झाली नाही किंवा स्ट्रेस यासारख्या विविध कारणांमुळे सकाळी उठल्यावर आपल्या चेहऱ्याची स्किन हवी तशी फ्रेश दिसत नाही। झोप पूर्ण न झाल्यामुळे किंवा स्ट्रेसमुळे आपल्या चेहऱ्यावर सूज येऊन चेहऱ्यावर पफीनेस दिसायला लागतो। तर मग सकाळी उठल्यानंतर डोळ्यांना आणि चेहऱ्याला येणारी सूज अर्थात पफीनेस घालवण्यासाठी नक्की काय करावं हे बऱ्याच जणांना माहित नसतं। तेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून। चेहऱ्यावर सूज अनेक कारणांमुळे येऊ शकते। यामध्ये सगळ्यात सामान्य कारण म्हणजे रात्री झोपताना शरीरातील द्रव म्हणजेच फ्लुइड एका जागी साठून राहतं। रात्री झोपताना आपलं शरीर स्थिर असतं, त्यामुळे गुरुत्वाकर्षणामुळे चेहऱ्यावर किंवा डोळ्याभोवती पाणी साचण्याची क्षमता जास्त असते। पण या व्यतिरिक्त काही खास कारण असतं, जसं की खूप जास्त झोप घेणं किंवा या उलट म्हणजे झोप पूर्ण न होणं। तुम्ही झोपण्याच्या आधी जास्त मीठ असलेलं जेवण केलं तरी सुद्धा हा त्रास तुम्हाला होऊ शकतो। रात्री खूप पाणी पिणं किंवा अल्कोहोल सेवन केल्यामुळे सुद्धा शरीरात सूज येऊ शकते। शिवाय ॲलर्जी, सायनसची समस्या, थायरॉइड असंतुलन, डिहायड्रेशन किंवा चेहऱ्यावर काही नुकतीच झालेली शस्त्रक्रिया किंवा दुखापत ही सुद्धा यामागे कारण असू शकतात। पण यावर काही सोपे उपाय आहेत जे रोज सकाळी केल्यास तुमच्या चेहऱ्यावरील ही सूज कमी होऊ शकते आणि तुम्ही दिवसभर फ्रेश आणि हलकं वाटू शकतं। सकाळची सुरुवात कोमट पाणी पिऊन करा। त्यात तुम्ही थोडासा लिंबाचा रस, आल्याचा तुकडा किंवा थोडीशी हळद घालू शकता। हे शरीराचं डिटॉक्सिंग करतं, सूज कमी होण्यास यामुळे मदत होते। त्यानंतर काही हलकं आणि पचनास मदत करणारे खा, जसं की भिजवलेले बदाम, अंजीर, खजूर किंवा एखादं फळ खाल्ल्यानं तुम्हाला नैसर्गिक पोषणही मिळेल आणि शरीरात द्रव संतुलन सुद्धा सुधारेल। तसंच सकाळी चेहऱ्यावर थंड पाण्याचा शिंतोडा द्या किंवा थंड चमचे, बर्फाचे क्यूब्स वापरून हलका मसाज करा। यामुळे त्वचेमधील रक्तप्रवाह सुधारतो आणि सूज ही झपाट्यानं कमी होते। तुम्ही बर्फाचे खडे घेऊन तो बर्फ तुमच्या चेहऱ्यावर 5 ते 10 मिनिटं फिरवून घ्या। त्यानंतर चेहरा स्वच्छ सुती कापडाने पुसून घ्या। चेहरा संपूर्ण कोरडा झाल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावून हलक्या हाताने तुम्ही मसाज करा। यामुळे चेहऱ्यावर आलेला पफीनेस आणि डलनेस क्षणात दूर झालेला तुम्हाला नक्की जाणवेल। चेहऱ्यावरचा पफीनेस आणि डलनेस कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर म्हणजे चेहऱ्यावर आयसिंग करण्याचे फायदे काय आहेत, तर चेहऱ्यावरील त्वचेचं ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास यामुळे मदत होते। ॲक्नेची समस्या दूर होते। डोळ्यांना आलेला थकवा आणि डोळ्यांखाली येणारी सूज ही सुद्धा नाहीशी होण्यास मदत होते। स्किन टाइटनिंग करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो। चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते। चेहऱ्याच्या स्किनचा चमकदारपणा अधिक वाढतो। डार्क सर्कलची सुद्धा समस्या यामुळे दूर होते। स्किनवरील काळे डाग घालवण्यास सुद्धा हे अत्यंत फायदेशीर ठरतं। जर तुमच्या चेहऱ्यावरची सूज ही सतत राहतेय किंवा दिवसेंदिवस वाढतेय तर ही आरोग्याच्या काही गंभीर समस्यांचे संकेत असू शकतात। उदाहरणार्थ सायनसचा त्रास, जळजळ किंवा संधिवातासारखे इम्युनिटी संबंधी आजार हे देखील चेहऱ्यावर सूज येण्यामागची कारणं असू शकतात। विशेषतः जर गाल किंवा डोळ्यांभोवती वारंवार सूज येत असेल तर सायनस किंवा संसर्गाची शक्यता तपासली पाहिजे। आणि हो, यकृत विकारांमध्ये शरीरात पाणी धरलं जातं, ज्यामुळे सुद्धा चेहऱ्यावर सूज येते। तसंच काही हार्मोनल असंतुलन जसं की कुशिंग सिंड्रोम यामध्ये शरीरात कार्टिसोल नावाचं तणाव हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतं, ज्यामुळे चेहरा फुगतो, वजन वाढतं आणि त्वचा पातळ होते। हायपोथायरॉइडिझम हा आजार थायरॉइड हार्मोनच्या कमतरतेमुळे होतो। यामध्ये चेहरा सुजलेला दिसतो, केस गळतात आणि शरीर सुद्धा थकलेलं वाटतं। अजून एक कारण म्हणजे ल्युपस। हा थोडासा गुंतागुंतीचा पण महत्त्वाचा आजार आहे। साधारणपणे आपल्या शरीराचं इम्युन सिस्टीम म्हणजे एक सुरक्षा यंत्रणाच असते, जी शरीरात आलेल्या आजारांशी लढते। पण ल्युपसमध्ये ही यंत्रणा गोंधळते आणि चुकून आपल्या शरीराच्याच आरोग्यदायी पेशींवर हल्ला करायला लागते। म्हणजे काय, तर शरीर आपलंच शत्रू बनतं। तर ह्यामुळे काय होतं, आपला चेहरा सुजतो, विशेषतः गाल आणि नाकाच्या मध्ये फुलपाखरासारखा म्हणजे बटरफ्लाय शेपचा रॅश येतो। त्वचा खाजते आणि जळजळ करते। गर्भवती महिलांमध्ये जर चेहरा, पाय, हात सगळीकडे सूज येत असेल आणि रक्तदाब जास्त असेल तर हे प्रीक्लेम्सियाचं लक्षण असू शकतं।
जे खूप गंभीर असून डॉक्टरांची तात्काळ मदत घेणं हे खूप गरजेचं आहे। तर मंडळी, ही काही महत्त्वाची आणि गंभीर कारणं असू शकतात तुमच्या चेहऱ्यावर सूज येण्यामागे। जर तुमचा हा प्रॉब्लेम नॉर्मल असेल तर घरच्या काही सोप्या उपायांनी तुमचा हा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होईल। तर मंडळी, ही काही महत्त्वाची आणि गंभीर कारणं असू शकतात तुमच्या चेहऱ्यावर सूज येण्यामागे। पण तुमचा हा जर नॉर्मल असेल तर सोप्या घरगुती उपायांनी हा सॉल्व्ह होईल। तर ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला अजून कोणत्या नवीन विषयांवर व्हिडिओ बघायला आवडतील हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा। आणि अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला फेसबुकवर फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राइब करायला विसरू नका।